येथे बाउलमध्ये भेंडी घालून घेऊया। येथे मी एक मोठी डिश भरून भेंडी कट करून घेतलेली आहे। येथे मी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून ती कट करून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ घालूया। येथे मी एक छोटा चमचा गोडा मसाला घालत आहे। आता हळद घालून घेऊया। हळद मी भेंडीमध्ये थोडी जास्तच घालते। आता अर्धा छोटा चमचा काळं तिखट घालूया। मिरची पावडर घालूया थोडीशी। आता इथे मी 3 चमचे शेंगदाणा कूट घालत आहे। कूट तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा तेल घालूया। तेल घालून झाले की आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हातानेही मिक्स करू शकता। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याला फोडणी देणार आहोत। कढई गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल आता गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता मोहरी घालूया। मोहरी घालून झाली की लगेचच आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया। जिरे घालून झालेलं आहे। आता इथे मी हिरवी मिरची उभी कट करून घेतलेली आहे ती घालत आहे। एकच मिरची घातलेली आहे, मिरची ऑप्शनल आहे। आता इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे। कांदा घालूया। येथे मी छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालत आहे। कांदाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी गॅस मीडियम करून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। येथे मी अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालत आहे। आता हा टोमॅटो सुद्धा आपण हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला मऊ करायचा नाही। टोमॅटो आता हलकासा मऊ झालेला आहे। तो आणखीन एकदा आपण अशा प्रकारे हलवून घेऊया। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। आता इथे मी थोडंसं हिंग घालत आहे। हिंग ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मिक्स केलेली भेंडी घालून घेऊया। येथे मी गॅस कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला भेंडी मिक्स करून घ्यायची आहे। भेंडी मिक्स करून झालेली आहे। आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट भेंडी शिजवून घेणार आहोत। 4 मिनिट झालेली आहेत। आता आपण झाकण काढून भेंडी हलवून घेऊया। येथे तुम्हाला भेंडी चिकट वाटत असली तरी सुद्धा ती तयार झाल्यानंतर चिकट होत नाही। आता आपण ही भेंडी 10 मिनिटे अशी झाकण न ठेवता शिजवून घेणार आहोत। 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण भेंडी शिजली आहे का ते बघूया। तुम्ही बघू शकता भेंडी छान शिजलेली आहे। थोडा सुद्धा चिकटपणा राहिलेला नाही। मस्त चमचमीत अशी भेंडी आपली तयार झालेली आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला भेंडी बनवून दाखवलेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। भेंडी आता आपली प्लेटमध्ये काढून झालेली आहे। अशी ही झटपट तयार होणारी भेंडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। अशाच काही छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। थँक यू।